हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आजचं आपलं हे 16वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत बर्नॉलीज इक्वेशनचा. तर ज्यावेळेला आपण बर्नॉलीज इक्वेशनचा विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्या इझिली लक्षात येते ते म्हणजे स्ट्रीमलाईन फ्लो. आणि स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये आपण मागच्या 2-3 सेशनमध्ये आपण नदीचं उदाहरण घेतलं होतं. तर जर नदीच्या पात्राचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसतं की जिथे नदीचा भाग अरुंद आहे तिथे पाण्याचा वेग जास्त असतो आणि जिथे नदीचा भाग रुंदावतो तिथे पाण्याचा वेग कमी असतो. त्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटू शकतं की जिथे अरुंद भाग आहे तिथे प्रेशर जास्त असतं आणि जिथे रुंद भाग आहे तिथे प्रेशर कमी असणार. तर डॅनियल बर्नॉली नावाच्या एका सायंटिस्टने एक प्रयोग केला ज्याच्यामध्ये त्याला काय दिसलं बघा. He observed in his experiment that the speed of the fluid in the narrow region increases, but the internal pressure of the fluid in the same narrow region decreases. So this phenomena is called Bernoulli's principle. म्हणजे प्रत्यक्षामध्ये जिथे नदी अरुंद होते तिथे प्रेशर कमी होईल आणि नदी जिथे रुंद असेल तिथे प्रेशर जास्त असेल हे डेफिनेटली आपल्या लक्षात येईल. तर हे जे बर्नॉलीज इक्वेशन आहे इट रिलेट्स द स्पीड ऑफ द फ्लुइड ॲट अ पॉईंट, द प्रेशर ॲट दॅट पॉईंट अँड द हाईट ऑफ दॅट पॉईंट अबाव अ रेफरन्स लेवल. सो या 3 गोष्टींशी रिलेट करतं हे बर्नॉली इक्वेशन. सो बेसिकली बर्नॉली इक्वेशन काय फॉर्मॅटमध्ये आहे त्याचा अभ्यास आता आपण करूया. त्याच्यासाठी आपल्याला त्याची एक पर्टिक्युलर डायग्राम जी आहे ती बघावी लागेल. सो ही ती डायग्राम आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लो दाखवला आहे आणि इथे आपण दाखवले बघा लिक्विडची हाईट जी आपण म्हटली इथे H1 दाखवले, इथे H2 दाखवले आणि हे सगळे वेगवेगळे ज्या संकल्पना आपण इथे वापरणार आहोत तर याचं डिस्क्रिप्शन आहे हे आपल्याला इथे बघावं लागेल. सो सुरुवात आपण करताना या डायग्रामबद्दल बोलू आणि मग त्याचे जे नोटेशन्स आहेत ती आपण बघूया. फिगर शोज द फ्लो ऑफ अन आयडियल फ्लुइड थ्रू अ ट्यूब ऑफ व्हेरिंग क्रॉस सेक्शन अँड हाईट. सो आपण एक ट्यूब बघतोय ज्याची हाईट आहे ती सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असणार आहे आणि त्याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो सुद्धा वेगवेगळा आहे. म्हणजे इथला क्रॉस सेक्शनल एरिया A1 दिसतोय आपल्याला, इथला क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो A2 आपल्याला दिसतोय. सो कन्सिडर अन एलिमेंट ऑफ फ्लुइड दॅट लाईज बिटवीन क्रॉस सेक्शन्स P अँड R. सो P हा एक क्रॉस सेक्शन आहे आणि R हा एक क्रॉस सेक्शन आहे. सो याच्यामधलं जे फ्लुइड आहे ते आपण कन्सिडर करतोय आणि हिचं जे डिस्क्रिप्शन आहे हे जे नोटेशन्स आहेत ती काय काय आपल्याला लिहिता येतील ती बघूया या डायग्राममध्ये जे आहे ते. तर बघा लेट V1 अँड V2 बी द स्पीड ऑफ द फ्लुइड ॲट लोअर एंड P अँड द अप्पर एंड R रिस्पेक्टिवली. सो V1 आणि V2 काय आहेत तर स्पीड ऑफ द फ्लुइड ॲट लोअर एंड P. सो इथला जो लोअर एंड P आहे तिथला जो स्पीड आहे तो असणार आहे V1 आणि इथला जो एंड आहे अप्पर एंड R जो आहे तिथला जो स्पीड आहे फ्लुइडचा तो आहे V2. सो त्यानंतर बघा A1 अँड A2 विथ द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द फ्लुइड ॲट द लोअर एंड P अँड अप्पर एंड R रिस्पेक्टिवली. तसंच काय आहे A1 काय आहे तिथला हे आपण एकत्रही लिहू शकतो बघा, फक्त इथे आपण सुट्टं लिहिलं प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी. सो A1 हा इथला क्रॉस सेक्शनल एरिया आहे ॲट द लोअर एंड P आणि A2 जो आहे तो क्रॉस सेक्शनल एरिया ॲट अप्पर एंड R आहे. सो त्याच्यानंतर अजून आपल्याला इथे काय काय दिसते बघा. सो डायग्राम आपण तशीच ठेवू आणि मग त्याच्यानंतर बाकीचं लिहूया बघा. लेट P1 अँड P2 बी द प्रेशर्स ऑफ द फ्लुइड ॲट लोअर एंड P अँड द अप्पर एंड R रिस्पेक्टिवली. सो या P या एंडला जे प्रेशर आहे ते असणार आहे P1 आणि इथलं जे प्रेशर आहे ते असणार आहे P2 असणार आहे. सो सिमिलरली समजा आपण D1 आणि D2 बी द डिस्टन्सेस ट्रॅव्हल्ड बाय द फ्लुइड ॲट लोअर एंड P अँड द अप्पर एंड R ड्युरिंग टाईम इंटरवल dt विथ व्हेलॉसिटी V1 अँड V2 रिस्पेक्टिवली. सो D1 आणि D2 हे जे आहेत हे काय आहेत तर हे डिस्टन्सेस आहेत बघा ड्युरिंग द टाईम इंटरवल dt आणि स्पीड त्याची काय आहे इथल्याची स्पीड किती आहे V1 आहे आणि इथल्याची स्पीड किती आहे V2 आहे हे जे आपण बघितलं. सो हा जो पॉईंट आहे आपला हे जे डिस्टन्स D1 आहे ते कुठला P पॉईंट आहे जो कुठे आहे लोअर एंडला असलेला पॉईंट आहे आणि हे D2 जे आहे ते अप्पर एंडचा पॉईंट R पासूनचे
हे जे अंतर आहे ते d2 आहे. सो इथला स्पीड जो आहे तो v2 असणार आहे आणि हे जे डिस्टन्स d1 आहे तिथला स्पीड जो आहे तो काय असणार आहे v1 असणार आहे. सो आपण काय लिहू शकतो बघा, dv इज इक्वल टू a1 इंटू d इज इक्वल टू a2 इंटू a1 इंटू d1 इज इक्वल टू a2 इंटू d2. सो बेसिकली आपल्या लगेच लक्षात येईल बघा. सो व्हॉल्यूम आपण काढतो. सो हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि ही जी लेंथ आहे त्याला आपण d1 म्हटलं आहे. सो याने आपल्याला काय मिळून जाईल, व्हॉल्यूम मिळेल. सो चेंज इन व्हॉल्यूम इथे dv आहे, तसंच इथला जो चेंज इन व्हॉल्यूम आहे तो a2 इंटू d2 होईल. सो या पद्धतीने आपण dv लिहू शकतो. सो द नेट वर्क W done on the element by the surrounding fluid during flow from P to R is, हे जे टोटल वर्क डन असेल ते आपण कसं दाखवू शकतो, W इज इक्वल टू P1 A1 इंटू D1 मायनस P2 A2 इंटू D2. सो आपण मगाशी बघितलं A1 इंटू D1 म्हणजे काय होतं, तर व्हॉल्यूम आहे आणि आपण जे वर्क डन लिहितोय ते आहे P इंटू व्हॉल्यूम. सो या पद्धतीने आपण इथे लिहिले P1 A1 D1 आणि इथे लिहिले P2 A2 आणि D2. सो बेसिकली याच्यामध्ये हे निगेटिव्ह साईन आपण हा जो फरक घेतला आहे तो का घेतला आहे त्याचं कारण सांगूया तुम्हाला. द सेकंड टर्म इन अबाव इक्वेशन हॅज अ निगेटिव्ह साईन बिकॉज द फोर्स ॲट आर ऑपोजिट द डिस्प्लेसमेंट ऑफ द फ्लुइड. सो बेसिकली काय होतं आहे, तर फोर्स ॲट आर जो आहे तो फ्लुइडच्या डिस्प्लेसमेंटला काय करतो, अपोज करतो. सो अपोजिट डिरेक्शनमध्ये, सो त्याच्यामुळे हे मायनस साईन तिथे आलेलं आहे. सो हे जर आपण कंबाईनली जर बघितलं तर मगाशी आपण म्हटलं होतं की A1 D1 हा आहे जो, आणि इथे A2 आणि D2 जो आहे त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो, इथे हे व्हॉल्यूम आहे त्याच्यामुळे आपण तिथे dv असं मगाशी मेन्शन केलं होतं. सो आपण हे असं पण लिहू शकतो बघा, काय लिहू शकतो, W इज इक्वल टू P1 इंटू dv. हे जे होतं ते dv होतं, मगाशी आपण लिहिलं होतं बघा. मगाशी काय लिहिलं होतं, dv इज इक्वल टू A1 D1 इज इक्वल टू A2 D2. म्हणजे इथे सुद्धा आपण ह्या पद्धतीने, आता ही जर सबस्टिट्यूशन आपण A1 D1च्या ऐवजी dv टाकला आणि A2 D2च्या ऐवजी इथे पण dv टाकला. सो कंबाईनली आपण काय लिहू शकतो बघा, W इज इक्वल टू कॉमन dv ठेवून P1 मायनस P2. सो W इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू dv असं आपल्याकडे हे इक्वेशन तयार झालं. dv हा कॉमन फॅक्टर बाहेर घेतलेला आहे. सो हे आपलं इक्वेशन नंबर 1 आहे. याचा आपल्याला वापर पुढे करायचा आहे त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. सो P1 मायनस P2 इंटू dv हे जे इक्वेशन मिळाले ते आपलं इक्वेशन नंबर 1. सो बेसिकली ज्या वर्कडनबद्दल आपण बोलतो तर जे वर्कडन आहे, सो वर्क W इज इक्वल टू द चेंज इन द टोटल मेकॅनिकल एनर्जी. सो आपल्याला माहिती आहे वर्कडन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी असं आपण म्हटलं आहे. सो वर्क एनर्जी थेरम आपण गेल्या वर्षी शिकलो आहे, सो त्याच्या संदर्भातच आहे हे. सो काय म्हटलं आहे बघा, W इज इक्वल टू द चेंज इन द टोटल मेकॅनिकल एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी प्लस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असोसिएटेड विथ द फ्लुइड इलेमेंट इथे. सो आपण त्यातला फक्त एक छोटा पार्ट घेतो, पूर्ण फ्लुइड घेत नाही आहे, फ्लुइड इलेमेंट घेतो. सो आपण इक्वेशन काय लिहू शकतो बघा. सो हे जे वर्क आहे ते छोट्याशा पार्टसाठी जे करणार आहोत आपण, त्यामुळे तिथे आपण काय लिहू शकतो बघा. सो W काय असणार आहे, डेल्टा KE प्लस डेल्टा PE. सो कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची आपल्याला बेरीज करायची आहे. पैकी W साठीचं जे इक्वेशन आहे ते मगाशी आता आपण बघितलं, इक्वेशन नंबर 1 जिथे आपण म्हटलं होतं काय लिहिलं होतं आपण, ते ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे P1 मायनस P2 आणि ब्रॅकेट कंप्लीट करून त्याच्या बाहेर आपण dv लिहिलं आहे. सो ते जे इक्वेशन आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं होतं. या इक्वेशनला आपण A म्हणणार आहोत, कारण याचं कारण असं काय की ते जे इक्वेशन नंबर 1 आहे ते आहे W साठी, आणि आता आपण काय करणार आहोत तर आपल्याला इथे कायनेटिक एनर्जी ही कॅल्क्युलेट करायची आहे आणि पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सो कायनेटिक एनर्जीला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ, पोटेन्शियल एनर्जीला आपण इक्वेशन नंबर 3 देऊ, आणि मग या इक्वेशनमध्ये म्हणजे डब्ल्यूची किंमत जी इक्वेशन 1 मध्ये आहे आपल्याला मिळालेली, नंतर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू जी 2 नंबर इक्वेशनमध्ये मिळेल आणि पोटेन्शियल एनर्जीची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 3 मध्ये मिळेल. तर ही 1, 2 आणि 3 ही तिन्ही इक्वेशन आपण काय करू तर या इक्वेशन A मध्ये सबस्टिट्यूट करू. म्हणून याला मुद्दामून इक्वेशन नंबर A असं वेगळं दिले, म्हणजे सलग आपल्याला लक्षात येईल 1, 2, 3 जे आहे ते A मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. तर बेसिकली ज्यावेळेला आपण कायनेटिक एनर्जीचा विचार करू त्यावेळेला ऑब्वियसली ह्या सगळ्या गोष्टी येणार आहेत बघा. सो द नेट चेंज इन द कायनेटिक एनर्जी दॅट इज डेल्टा
केई ड्युरिंग द टाइम इंटरवल डी टी इज. सो कायनेटिक एनर्जी आपण कशी लिहितो बघा जनरल केसमध्ये, के इज इक्वल टू 1/2 mv². सो इथे आपण कसं लिहिणार आहोत बघा, या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जर आपण एकंदरीत विचार केला तर डायरेक्ट आपण हे लिहू शकतो, डेल्टा के इज इक्वल टू 1/2 रो इंटू डी व्ही इंटू v2² मायनस v1². सो कारण हे कॉमन आहे आणि इथे फक्त व्हेलॉसिटी फक्त बदलणार आहे आणि इथे काय आहे एम आहे 1/2 mv² असा आहे आपला फॉर्म्युला बेसिकली. तर मास म्हणजेच काय तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, कारण मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. सो मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज द रो असेल आणि डी व्ही इज द व्हॉल्यूम असेल, तर हे रो डी व्ही म्हणजे मासची टर्म आहे आणि इंटू व्हेलॉसिटी. सो चेंज इन कायनेटिक एनर्जी बघताना आपण काय करणार आहोत तर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलं v2² मायनस v1². सो बेसिकली इथे डी व्ही म्हणजे आपण याच्या आधीची टर्म आपण असंही लिहू शकलो असतो की डी व्ही म्हणजे एखाद्या या पहिल्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की A2 इंटू D2 बरोबर ना, आणि जिथे आपण नंतरची टर्म आपण घेणार तिथे आपण A1 इंटू D1 अशा पद्धतीने घेऊ शकतो. पण हे डायरेक्ट तुम्हाला इझिली कळेल म्हणून त्या ज्या टर्म्स आहेत त्या स्किप केल्यात आणि डायरेक्टली मी तुम्हाला कायनेटिक एनर्जी 1/2 mv² आपल्याला माहिती आहे त्याच्यावरून हे डायरेक्टली लिहिलेलं आहे. सो जर आपल्याला कायनेटिक एनर्जी अशी लिहिता येईल तर डेफिनेटली आपल्याला पोटेन्शियल एनर्जीसुद्धा आपल्याला लिहिता येणार आहे. सो जर कायनेटिक एनर्जीला आपण दुसरं इक्वेशन म्हणून दिले तर आपण नेट चेंज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी डेल्टा पी हे काय लिहू शकतो बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आपला mgh. सो mgh, सो हा थोडासा मॉडिफाय इथे कसं होईल बघा, पी डेल्टा पी इज इक्वल टू रो इंटू डी व्ही दॅट इज मास m इंटू जी इंटू एच. एच कसा लिहिणार आपण h2 मायनस h1. सो हाईट डिफरन्स किती आहे आपला तर h2 मायनस h1 असणार आहे, याने आपल्याला ॲक्च्युअल एचची व्हॅल्यू मिळून जाईल. सो बघा हा पण mgh आहे, रो इंटू डी व्ही म्हणजे मास आहे m g आणि h2 मायनस h1 म्हणजे काय आहे h आहे. सो या पद्धतीने आपल्याला कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मिळाले, पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन मिळाले आणि मगाशी आपल्याला कुठलं इक्वेशन मिळालं होतं तर ते डब्ल्यूसाठी आपण लिहिलं होतं वर्कसाठी, जे काय लिहिलं होतं W इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये लिहिलं होतं P1 मायनस P2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण लिहिलं होतं DV. सो ही जी तिन्ही इक्वेशन आहेत ती आपण या इक्वेशन एमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. बघा काय आहे, इथे डब्ल्यूची व्हॅल्यू टाकायची, इथे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू टाकायची आणि इथे पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. सो ती जर आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 1, 2 and 3 इन इक्वेशन ए वी गेट, आपल्याला काय मिळालं आहे बघा, ही डब्ल्यूची व्हॅल्यू, ही कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आणि ही पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू. सो हे आपण फक्त इथे सबस्टिट्यूट केली डायरेक्ट आणि मग याच्यानंतर आपल्याला काय इझिली आपल्याला दिसतंय बघा तर डी व्ही आणि डी व्ही हे कॉमन आहे. सो समजा या तिन्ही टर्मला आपण डी व्हीने डिव्हाइड केलं तर याचा अर्थ ते तिन्ही टर्ममधले जे डी व्ही आहे तो कॅन्सल आउट होईल आणि म्हणून मग आपण काय लिहू शकतो P1 मायनस P2 इज इक्वल टू दिस. सो प्रत्येक यातला डी व्ही गेला आहे, याचा अर्थ आपण प्रत्येक टर्मला डी व्हीने डिव्हाइड केलेलं आहे. सो या पद्धतीने हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं बेसिकली हेच बर्नॉली इक्वेशन आहे. सो याच्यावरून स्टेटमेंट काय लिहू शकतो बघा, इट स्टेट्स दॅट द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ फ्लुइड बाय द सराउंडिंग फ्लुइड इज इक्वल टू द सम ऑफ द चेंजेस इन द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज पर युनिट व्हॉल्यूम दॅट अकर्स ड्युरिंग द फ्लो. हे बघा इथे वर्क डन होतं त्याला पर युनिट व्हॉल्यूम असं आपण म्हटलं, तसंच इथे जी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची जी सम आहे ती सुद्धा आपण पर युनिट व्हॉल्यूम अशी घेतली आहे. कारण का इथे आपण काय केलं थोडक्यात आपण डी व्हीनं डिवाइड केलं असं आपण म्हटलं तर याचा अर्थ काय होईल, हे सुद्धा जे काही टर्म आहे ती पर व्हॉल्यूम आहे, ही सुद्धा पर युनिट व्हॉल्यूम आहे आणि ही सुद्धा पर युनिट व्हॉल्यूम आहे. त्याच्यामुळे इथे आपण बघा इथे मेन्शन केलं वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम आणि तसंच सम ऑफ चेंजेस इन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज पर युनिट व्हॉल्यूम. सो हे स्टेटमेंट बर्नॉलीज इक्वेशनचं आपल्याला या ठिकाणी मिळाले. सर्वसाधारणपणे जर ह्या इक्वेशनकडे तुम्ही नीट बघितलं तर आपण बेसिकली काय म्हणू शकतो बघा, तर ही जी लेफ्ट साईड आपल्याला दिसते काय ज्याच्यामध्ये आपण P1 मायनस P2 असं लिहिलं, तर ही जी आहे तिला आपण काय म्हणू शकतो तर प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. सो ही जी टर्म आहे पहिली तिला आपण म्हणतोय प्रेशर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. तसेच ही जी टर्म आहे दुसरी टर्म म्हणजे फर्स्ट टर्म ऑन द राईट हँड साईड ही काय आहे, हिला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी हेड
कारण याच्यामध्ये व्हेलॉसिटी इन्व्हॉल्व केली. तसेच याला आपण प्रेशर हेड म्हणू शकतो, ज्याला आपण एरवी काय म्हटलंय प्रेशर एनर्जी म्हणतो पर युनिट व्हॉल्यूम. तर ह्या टर्मला आपण प्रेशर हेड म्हणू शकतो, याला आपण व्हेलॉसिटी हेड म्हणू शकतो. आणि ही जी टर्म आहे तिला आपण, ही पोटेन्शियल एनर्जीची टर्म आहे तिला आपण पोटेन्शियल हेड असं म्हणतो. सो बेसिकली त्या प्रत्येक टर्मला आपण आता नावं दिलेत. एकाला म्हणतोय आपण प्रेशर हेड, एकाला म्हणतो व्हेलॉसिटी हेड आणि एकाला म्हणतो पोटेन्शियल हेड. सो या पद्धतीने आपण याला नावं दिलेली आहेत. तर जर बर्नौली प्रिन्सिपलचा जर विचार केला तर ऑब्व्हियसली आता आपल्याला माहिती आहे की इट इज द बेसिकली आपण असं म्हणू शकतो काय की बर्नौली इक्वेशन जे आहे किंवा बर्नौली प्रिन्सिपल जे आहे ते कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या आधारे आपण लिहू शकतो. सो हे जे बर्नौली इक्वेशन जे आहे ते आपण वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा मांडू शकतो. ते कसं मांडू शकतो बघा, P1 प्लस हाफ रो V1 स्क्वेअर प्लस रो G इंटू H1 इज इक्वल टू P2 प्लस हाफ रो V2 स्क्वेअर प्लस रो G इंटू H2. सो जर सेपरेट आउट आपण केलं जे मगाचं इक्वेशन, म्हणजे आपण आतमध्ये मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला हे या पद्धतीचं रिअरेंज करून इक्वेशन डेफिनेटली मिळणार आहे. आणि जर हे सुद्धा आपण नीट बघितलं तर इकडची टर्म आणि इकडच्या टर्म फक्त आपल्याला कॉमनच दिसत, फक्त आपण इथे सबस्क्रिप्ट जे आहेत आपले ते फक्त बदललेले. त्यामुळे इन जनरल आपण असं लिहू शकतो बघा, P प्लस हाफ रो V स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो बेसिकली हे दोन्ही फॉर्मॅट जे आहेत इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 हे सुद्धा काय आहेत तर बर्नौली इक्वेशनचे वेगळे फॉर्मॅट्स आहेत. सो चौथं इक्वेशन हे जे बर्नौली इक्वेशन किंवा पाचवं इक्वेशन किंवा सहावं इक्वेशन हे तीनही बर्नौली इक्वेशनचेच वेगवेगळे फॉर्म्स आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती हा बेस्ड आहे बर्नौलीज प्रिन्सिपल, हे आपल्या इझिली लक्षात येतं. तर तुम्हाला सॉल्व करायला जो होमवर्क मी आज देणार आहे, बेसिकली होमवर्कचा जर विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल बघा पटकन की परवाच्या सेशनमध्ये मी जे तुम्हाला दिलं होतं ना एक न्यूमरिकल सॉल्व करायला, तर ॲक्च्युली तेच न्यूमरिकल फक्त ॲडिशनल त्याच्यात काहीतरी केली आहे आजच्या याच्यासाठी. आणि परवाच्या सेशनमधलं जे गणित आहे ते सुद्धा तिथे आहेच आणि काहीतरी अजून ॲडिशन केली आहे. म्हणजे साधारणपणे असं जर न्यूमरिकल आलं तर आपल्याला ते एकूण 3 गुणांसाठी येऊ शकतं. सो काल आपण ते बघितलं होतं परवाच्या सेशनमध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हेलॉसिटी काढलीत आणि त्याचं उत्तर किती आलं होतं 0.88 किंवा 0.89 आपण राऊंड फिगरमध्ये त्यानंतर बघितलं होतं ते 0.89 मीटर पर सेकंड इथपर्यंत जे आपण काढलं होतं हे तसंच येणार आहे बघा. तेच आकडे, मी तिथले आकडे अजिबात बदललेले नाहीत. इथं काय बदललं फक्त बघा, इथं पण प्रेशर जो आहे प्रेशर ऑफ नॅरो एंड ते इथे आपण ॲडिशनली तुम्हाला दिलं आहे. म्हणजे P1ची जी व्हॅल्यू आहे बेसिकली ती दिली आहे तुम्हाला मी, किती आहे 1.5 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो ही P1ची व्हॅल्यू वाढलेली आहे तिथे. आणि काय वाढलं आहे हाईट डिफरन्स जो आहे बेसिकली, बरोबर ना, हाईट डिफरन्स. सो हाईट डिफरन्स घेताना त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता H1 - H2. सो तो किती असणार आहे तर 2.5 मीटर असणार आहे. सो याचा जर तुम्ही एक्झॅक्टली जर कॅल्क्युलेशन जर केलं तुम्ही प्रॉपरली तर इझिली येईल. पण पहिल्या पार्टमध्ये तर तुम्ही व्हेलॉसिटी काढालच आणि दुसऱ्या याच्यामध्ये बर्नौलीज इक्वेशन जे आहे ते आपण वापरणार आहोत. तिथे तुम्हाला त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यूज जर तुम्ही प्रॉपरली सबस्टिट्यूट केल्यात तर तुम्हाला त्या सगळ्याचं उत्तर मिळणार आहे. मग थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे, ते जे इक्वेशन होतं आपल्याकडे ते थोडक्यात P2साठी रिअरेंज करावं लागेल, कारण आपल्याला P2 काढायचं आहे. सो P2 इज इक्वल टू काय येईल ते बघा. P2साठी पहिल्यांदा रिअरेंज करा आणि मग त्याच्यानंतर काय करावं लागेल तुम्हाला तर तुमच्याकडे असलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या सबस्टिट्यूट कराव्या लागतील. म्हणजे तुम्हाला थोडक्यात मी अजूनही थोडीशी अजून हिंट देतो बघा. तुम्ही ज्यावेळेला ते लिहिणार आहात त्यावेळेला असं येणार आहे ते P2 इज इक्वल टू P1 प्लस हाफ रो आणि मग ब्रॅकेटमध्ये V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर येईल आणि प्लस पुन्हा रो इंटू G इंटू H, म्हणजे ही जी तुमची हाईट आहे ती येणार आहे. सो ती हाईट पण आपल्याला बेसिकली दिलेली आहे, बरोबर ना. सो H1 - H2 म्हणा किंवा H2 - H1 जी काय असेल ती हाईट तुम्हाला दिलेली आहे आणि तिथं तुम्ही त्या व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करणार आहात. आणि त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर रोची एक व्हॅल्यू लागणार आहे, ती तुम्हाला देऊन ठेवतो. आणि ती रोची व्हॅल्यू जी आहे ती घेऊन ठेवा, ही डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ किलोग्रॅम पर मीटर क्यूब.
सो रोची जी किंमत आहे ती तुम्ही ही टाकणार आहात, डेन्सिटी ऑफ वॉटरची. सो तुमच्याकडे रोची किंमत पण दिली, त्यामुळे गिव्हन जे काल तुम्ही लिहिलं होतं त्याच्यामध्ये 2 ॲडिशनल गोष्टी आपल्याकडे आहेत. काय आहे, P1ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला आणि रोची व्हॅल्यू दिली आहे, आणि विचारली आहे तुम्हाला V2ची व्हॅल्यू विचारली आहे जी तुम्ही काल ऑलरेडी काढली आहे, आणि P2ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला आज परत एक्स्ट्रा काढायची आहे. तर हे 2 गणितं एकत्र केली आहेत बघा. तर अशा प्रकारचं न्यूमेरिकल तुम्हाला 3 मार्काला सेट होऊ शकतं. जर प्रामाणिकपणे प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला या न्यूमेरिकलचा आन्सर मिळणार आहे. पहिल्याचं उत्तर तुम्हाला आधीच आलेलं आहे, आणि दुसरा हा जो क्वेश्चन त्याच्यामध्ये येणार आहे जिथे आपल्याला P2ची व्हॅल्यू काढायची तेही तुम्हाला नक्की जमेल.